तफावत होती, पण हळूहळू जशी स्पर्धा पुढे गेली शिस्त या स्पर्धेला लागत गेली, खेळाडूंना लागत गेली आणि आता भाऊस झाल्यानंतर सगळं काही शिस्तबद्ध पद्धतीने होतंय. तर सलामीवीर दाखल झाल्यात. 2 कृष्णा मैदानावरती आहेत. एक कृष्णा केणे, दुसरे कृष्णा भोईर आणि दोन्ही एकच गावचे आहेत ना. तर कृष्णा केणे निंबवलीचे आहेत, कृष्णा भोईर कोसलेचे. बॉलिंग मार्कवर भूषण. पहिलाच बॉल हवेत, झेल होईल का कठीण आहे, पण ओ हो जवळजवळ 99% हा झेल पकडलाच होता, पण त्यानंतर हातातून का निसटला. थोडेसे थांबले आणि कन्फ्युजन मनामध्ये. झेल पकडायला होता, विकेट प्राप्त झाली असती कृष्णा भोईरची. 2 धावा इथून मिळत आहेत. अकाउंट ओपन होत आहे मैदानावरती आपण बघतायत, ते म्हणजे ऑनली बनकरी कामा संघाचं. बॉलिंग मार्कवर तयार. ऑन साइडला आपण पूल करतात. फिल्डर आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव येते. धावसंख्या धावपलकावरती 3 धावा झाल्यात. 6 ओव्हरची मॅच आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4. 2 सामने जिंकून केम रॉयल्स मारळ कुणालजी माद्रे यांचा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहे. बघूया आता या मॅच मधून कोण विजेता होतो. जो जिंकेल तो फाईट करेल पुन्हा एकदा एसआर सुपर किंग्सची. हो, हलक्या हाताने कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळतात. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. केवळ 1 धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 4. गोलंदाजी आतापर्यंत चांगली होते. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाने एक संधी तयार केली होती विकेटची, पण फिल्डर संदेशकडनं चूक झाली. आदरणीय दिनेशजी कतुरे साहेबांचं आगमन होते. स्वागत आहे दादांचं. सगळ्यांचं स्वागत करूया आपण. दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा व्यासपीठ फुलताना दिसेल, भरताना दिसेल. मान्यवरांची गर्दी या व्यासपीठावरती बघायला मिळेल. बॉलिंग मार्कवर भूषण. ओ स्विंग केलाय, गेलाय फाईन लेगच्या दिशेने, एकदम फाईन चेंडू चाललाय. विकेट त्या ठिकाणी आय थिंक अपील झालंय बहुतेक पायचीच, आणि त्यामुळे पंचांनी बघा LBW नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज बाद होत आहेत. मैदानावरती पहिल्या विकेटचं पतन. क्या बात आहे. निलेश बाऊस यांच्यावरचं एक गाणं, एक डॅशिंग, एक हँडसम पर्सनॅलिटी, चांगल्याशी चांगला, वाईट अशी वाईट. निलेश शेलार उर्फ बाऊस कधीच कुणाला नाही भीत. न्यू बॅटर मैदानावरती येतोय विनायक. 3ऱ्या क्रमांकावरती धावा धावपलकावरती आहेत केवळ 4. काय कमबॅक झाले भूषणचा. भूषणने या ओव्हरमध्ये अप्रतिम लाईन लेंथ राखलेली आहे. 5 बॉलमध्ये केवळ 4 धावा, 1 विकेट प्राप्त केली आहे. न्यू बॅटर मैदानावरती विनायक येत आहेत. या ओव्हरचा अखेरचा बॉल भूषण. हो, कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून उडवलाय. फिल्डर लॉंग ऑफरनं लॉंग चेस करतायत. काय जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय विकीचं हे क्षेत्ररक्षण, आणि विकी शास्त्री त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. षटक पहिलं संपलंय आणि धावा धावपलकावरती 6 धावा. काय गोलंदाजी झाली या ओव्हरमध्ये आपण बघितलं. अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलं. पॉवर प्ले म्हटलं की बॅटरकडे सुवर्ण संधी असते. या पॉवर प्लेला आणण्यामागचं तेच कारण होतं की या खेळामध्ये मनोरंजकता निर्माण व्हावी, धावा जास्तीत जास्त व्हाव्या. पण खऱ्या अर्थाने याची सुरुवात जर कोणी केली असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, रोमेश कालुवितर आणि सन जयसूर्या
1996चा विश्वचषक सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये रमेश कालवितरणा 6व्या-7व्या नंबरवरती खेळायचा आणि त्यानंतर रणतुंगाने एक प्रयोग केला. रमेश कालवितरणाला सलामीला पाठवलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 70 धावा केल्या आणि तिथून पॉवर प्लेमध्ये ही प्रथा सुरू झाली. सुरुवातीचं इंटरनॅशनल क्रिकेट आपण बघितलं 60 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या, पण सुरुवातीला 15 ओव्हर खेळून काढल्या जायच्या आणि त्यानंतर आक्रमण केलं जायचं. पण त्यानंतर जेव्हा पॉवर प्ले आला या सगळ्या गोष्टी बदलल्या आणि याच पॉवर प्लेने अनेक सलामीवीरांना विस्फोटक फलंदाजांना जन्म दिला. त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग, क्रिस गेलला आपण बघितलं, त्याचबरोबर मायकल स्लेटरला आपण बघितलं. अनेक फलंदाज गॅरी क्रिस्टन असतील, भारतीय संघासाठी गौतम गंभीरला आपण सलामीला बघितलं, शिखर धवन, रोहित शर्मा. आणि आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण त्याच गोष्टी सातत्याने बघतोय की पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या. पण या क्षणाला भूषणने काय गोलंदाजी केली. बॉलिंग मार्कवर अजिंक्यला आणलेले हा देखील एक अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू. अजिंक्यवरती जबाबदारी सोपवलेली आहे. 5 ओव्हर अजूनही शेष आहेत, धावा सध्या 6 आहेत. हो हो हो, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून ठोकलाय हा षटकार. स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक जण या मैदानावरती संघर्ष करतोय, मेहनत करतोय. हो, यावेळेस मात्र अलंग द ग्राउंड मिड विकेटला आउटफील्ड प्रचंड फास्ट, चेंडू सीमा पार येतो हा KGPL चौकार. दरम्यान अल्फाजी बोनर यांचं आगमन झालंय. पठाण सर म्हणून त्यांची ओळख आहे. तर पठाण सरांचं स्वागत करूया आपण KGPL 2025. आमचे संजय दादा शेलार त्या ठिकाणी सगळ्यांचा आदर करतायत, सन्मान करतायत, स्वागत करतायत. शॉट ऑफ लेंथ उडवला कव्हरच्या दिशेने, जिथे नाही फिल्डर तिथूनच ठोकलाय हा चौकार. काम केलं जाते. धावसंख्या धावपलकावरती एकूण झाले ते 20. या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आलेल्या आहेत. काय जबरदस्त कमबॅक मैदानावरती आपण बघतायत. ऑनली बनकरी नाव ही काफी आहे, बनकरी हे नाव नाही, हा तर ब्रँड आहे. जो ब्रँड गेले कित्येक वर्ष आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने बघत आलेलो आहे. योगेश बनकरी यांचा संघ कमबॅक, जबरदस्त आक्रमणाला सुरुवात. फुल टॉस स्विंग केलाय फाईन लेगच्या दिशेने, आणखीन एक जबरदस्त फटका, मिळतील धावा इथूनही 4. म्हणूनच म्हणतात क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. भूषणने केवळ 6 धावा दिल्या, पण भूषणच्या मेहनतीवरती पाणी ओतण्याचं काम अजिंक्यने केलंय. तब्बल त्याने 18 धावा 5 बॉलमध्ये खर्च केल्यात. आणखीन एक तडाखा, विजयाचा निर्धार पक्का, आलाय तुफानी छक्का.
मध्ये जी गाडी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती ती मात्र या ओव्हरमध्ये एक्सप्रेस वरती धावू लागली. या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये 4 पट धावा वसूल केल्या अजिंक्यच्या ओव्हरमध्ये. कृष्णा केणे नामी काव्य कृष्णाच्या बॅटमधून धावा बरसल्या आणि बघा धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 30. जी गती धावांची 6ची होती पहिल्या ओव्हर नंतर ती मात्र 15.00 च्या सरासरीने धावा येत आहेत. ऑनली बनकरी या संघाने या मैदानावरती कमबॅक केलंय आणि दाखवून दिलंय पहिलं षटक जरी इकॉनॉमिकल राहिलं तरी पहिल्या षटकात जे नुकसान झालं होतं त्याची भरपाई आम्ही या ओव्हरमध्ये करू आणि त्याच इराद्याने बॅटिंग झाली या मैदानावरती. 24 धावा कुठल्या गेल्या अजिंक्यच्या ओव्हरमध्ये. अजिंक्यवरती संघनायकाने भरोसा दाखवला होता कुठेतरी त्या विश्वासाला तडा गेली आहे. होतं असं क्रिकेटमध्ये कधी कधी एखाद्या ओव्हरमध्ये अजिंक्य खराब गोलंदाज आहे असं नाही म्हणता येणार. या अजिंक्यने आजवर कित्येक मॅचेसमध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे हे विसरून चालणार नाही. क्रिकेटमध्ये उतार चढाव आपण बघत असतो तसं आयुष्यातही अप्स अँड डाऊन येतात. क्रिकेटच्या पटलावरती असे बॅट पॅच येताना आपण बघत असतो. ओ समोर खेळतात गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू बघा बघता बघता गेला सीमारेषेच्या बाहेर आणि या ओव्हरची सुरुवातही होते चौकाराने. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले 34. भूषणचं स्वागत केले ज्या भूषणने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या. पहिलं षटक थोडंसं त्या ओव्हरमध्ये डिफेन्सिव्ह अप्रोच आपण बघितला पण दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं गेलं आणि या ओव्हरमध्ये आता तोच कॉन्फिडन्स घेऊन विनायकही चौकाराने इथून सुरुवात करतो या ओव्हरची. ओ मिस टायमिंग झेल होईल का. वॅकन एरियामध्ये चेंडू पडतोय. एक धाव्या दरम्यानच्या काळात येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 35 धावा झालेल्या आहेत आणि धावफलक बघा धावफलक बघितल्यानंतर फलंदाजांची हिटलरशाही तुमच्या लक्षात येईल आणि तब्बल 35 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत 30 षटक सुरू आहे. केवळ 2 चेंडू. स्ट्राईकला कृष्णा. ड्राईव्ह केला स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एक धाव. कृष्णा केने मॅन फ्रॉम निंबवली संघासाठी जबरदस्त कारकीर्द कृष्णाची राहिलेली आहे. कित्येक मैदानात त्याने गाजवलेली आहेत. कित्येकदा मॅचेस बॉलिंगच्या बळावरती जिंकून दिलेल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये त्याची बॅट शांत राहिली पण या मॅचमध्ये ती कुठेतरी तळपताना दिसते. दुसऱ्या बाजूला आता विनायक स्ट्रायकिंग वरती. भूषण ओ हो डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते पुढे आले होते. चेंडू थोडा खाली राहिला वेगाने गेलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आपण बघतोय 36 धावा. 4 बॉलमध्ये केवळ 6 धावा दिलेल्या आहेत पण बघूया पुढच्या 2 चेंडूमध्ये या षटकाचं चित्र बदलू शकतं. भूषण पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये पुन्हा त्याला आणलं कारण मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त तोडफोड झाली. समोर खेळतात फिल्डर लॉंग ऑनला आहेत. संदेश हो फंबल झालाय. दुसरी धाव हो नाही म्हटलं. बॅकअप मिळतोय. केवळ एक धाव. कृष्णा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. धावसंख्या धावफलकावरती 37. KGPL 2025 प्रेक्षकांची गर्दी पहिल्या दिवसापासून आम्ही बघतोय आणि ही गर्दी उद्या मात्र याच भरपूर वाढ होताना दिसेल. यूट्यूबवरती www.tenniscricket.in ही अत्यंत नामांकित आणि पहिली वाहिनी म्हणून जिच्याकडे बघितलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमधली ती म्हणजे www.tenniscricket.in. ओहो वेग प्रचंड वेग. गुड लेंथवरनं चेंडू काढलाय. अशा प्रकारे षटक संपलेलं. तिसरं भूषणने कमबॅक केलं. ज्या भूषणवरती या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला. पुढच्या 5 बॉलमध्ये 3 धावा त्यांनी खर्च केल्या. एकूण 7 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 37. भूषणने 2 षटकं फेकली. त्याने एकूण धावा 13 खर्च केल्या. 1 विकेट त्याने प्राप्त केला. त्याचा इकॉनॉमिकल रेट आला 6.5चा. पण अजिंक्यचं षटक अत्यंत महागडं राहिलं. पण बघूया आणखीन 3 ओव्हर आहेत.
ऑनली बनकरी संघासाठी ही पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. या दोघांनी खूप जबरदस्त पद्धतीने जबाबदारीने खेळ केलेला आहे. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी सांगतं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता त्यांनी दाखवली. क्रिकेटचं दुसरं अक्षर आर म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी त्यांनी दाखवली. क्रिकेटचं तिसरं अक्षर आय इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धीचा वापर त्यांनी केला. क्रिकेटचं चौथं अक्षर सी, सी फॉर कंट्रोल, नियंत्रणात ते खेळले. क्रिकेटचं पाचवं अक्षर के, के म्हणजे नॉलेज, नॉलेज त्यांच्याकडे आहे. आणि क्रिकेटचं पुढचं अक्षर ई, ई म्हणजे एनर्जी. आणि अखेरचं अक्षर टी म्हणजे टेम्परामेंट, स्वाभाविक मनोवृत्ती. या सगळ्या गोष्टी आपण या दोघांच्या या बॅटिंगमध्ये बघितलेल्या आहेत. दरम्यान मंचावरती मान्यवरांचं आगमन झालं आहे. आदरणीय श्री दिनेशजी काही नाव ॲड करायचे. संजय दादा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत ही लिस्ट पोचवतील. 3 षटकं संपलेले आहेत. बघूया, पाणी प्यायलेलं आहे आणि आता कोण कोणाला पाणी पाजणार, कोण कोणाला आसमान दाखवणार, कोण कमबॅक करणार, काय घडणार पुढच्या 3 ओव्हरमध्ये. तर पियुष भोईर या आपण व्यासपीठावरती. पियुष भोईर दरम्यान मान्यवरांचं आगमन आपण बघतायत व्यासपीठावरती. भरपूर संख्येने ही गर्दी बघायला मिळते. अगदी ही गर्दी पहिल्या दिवसापासून हे प्रेम निलेशजी शेलार उर्फ भाऊस यांच्यावरचं आहे, संजयजी शेलार यांच्यावरचं आहे. हे प्रेम KGPL वरचं आहे, हे प्रेम क्रिकेटवरचं आहे. आणि त्याच प्रेमापायी ही सगळी मंडळी निमंत्रणाला मान देत असताना मंचावरती शॉट ऑफ लेंथ उडवलाय, उंच गेलाय आणि गेलाय तितकाच लांब. येतो हा षटकार. फायद्याच्या ठरतील. बॉलिंग मार्कवर सचिन. ओहो, वेगवान होता चेंडू, तितक्याच वेगाने बॅट फिरवली पण बॅट आणि बॉलचा अजिबात संपर्क झाला नाही. डॉट बॉल. ही खेळपट्टी एक स्पोर्टिंग विकेट आहे. ज्या खेळपट्टीवरती आपण गोलंदाजाचं वर्चस्वही बघितलं आहे, या खेळपट्टीवरती आपण फलंदाजांची दादागिरी बघितलेली आहे. आणि त्यामुळे अशा खेळपट्ट्या जेव्हा जेव्हा तयार केल्या जातात तेव्हा तेव्हा क्रिकेटचा परमोच्च आणि सर्वोच्च आनंद क्रीडा रसिकांना मिळत असतो. बॉलिंग मार्कवर सचिन ओव्हर द विकेट. ओ हो हो, जितके जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेबाहेर, चूम अंतर. केला बरारा, कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील आमच्या आप्पांचा दरारा. षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 51 धावा झाल्यात. 50 ओलांडलेली आहे धावसंख्येने. काय जबरदस्त आक्रमण मैदानावरती. सुरुवातीला विनायक थोडेसे संयमी होते, आता मात्र बॅट मोकळी करतायत, उघडतायत, ओपन करतायत. आणि बघा या ओव्हरमध्ये विनायकने तब्बल 14 धावा कुठलेल्या आहेत. वैयक्तिक जर विचार केला किती धावसंख्येवरती खेळत आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर नयन धुमाळ मॅन फ्रॉम वरप, 22 वरती खेळत आहेत. हो, आपटलाय, पाठवलाय. यावेळेस मात्र लॉंग लेगच्या दिशेने हा देखील गेला सीमा पार.
आपल्या लाडक्या भाऊस यांच्यावरती हे गाणं तयार करण्यात आले. पण मैदानावरती ही पार्टनरशिप जबरदस्त तयार होते. 3 षटकर आत्तापर्यंत आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 57. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या. वाटलं होतं की आता इथून कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल, पण अजिंक्यला 24 ठोकल्या. भूषणने पुन्हा कमबॅक करून दिलं आणि आता पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये धावा. ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटमधला अत्यंत सुंदर फटका. ओहो, इथे काय घडलंय? गरज होती का? लालच बुरी बला असं नेहमी म्हटलं जातं. गरज काय होती? सारं काही अलबेल सुरू होतं, मग हा वेडेपणा का? डगआउटमधून हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. विनायकच्या खेळीचा अंत झालाय, पण जाता जाता अट्टाळी वडवलीच्या या वाघाने धावा किती गेल्यात आम्हाला सांगतील. 29 धावांची विस्फोटक विध्वंस खेळी साकारून विनायक मात्र डगआउटमध्ये. पण धावचीत होणं कुणाला आवडतं? क्रिकेटमध्ये धावचीत होणं म्हणजे आत्महत्या करण्यास समान असतं. धावचीत होणं कुणालाही आवडत नाही, पण इथे ताळमेळ बिघडला. कृष्णाला वाटले की धाव होईल, विनायक त्याला तयार नव्हते, पण अशा प्रकारे हा ब्रेक थ्रू प्राप्त होतो मैदानावरती. आणि त्यामुळे आता बघूया पुढच्या ओव्हरमध्ये काय घडते. धावफलकावरती एकूण 58 झाल्यात. बघूया या ओव्हरमध्ये किती धावा आल्यात, नयन आम्हाला सांगतील. आणि हे सत्र थोडंसं दोलायमान स्थितीमध्ये आपण बघितलं. कभी बाजी इस तरफ कभी उस तरफ. पहिल्या ओव्हरला 7, दुसऱ्या ओव्हरला 24, तिसऱ्या ओव्हरला 7 आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये आपण बघतोय 21 धावा आल्यात. म्हणजे भूषण सोडला तर कोणीही धावसंख्येवरती प्रतिबंध लावू शकला नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय चौथ्या क्रमांकावरती योगेश भोईर. या संघातील सर्वात महागडा खेळाडू योगेश भोईर आणि या लीग मधला दुसऱ्या नंबरचा सगळ्यात महागडा खेळाडू म्हणजे योगेश भोईर. मॅन फ्रॉम वरप. गावदेवी वरपचे अनेक खेळाडू ही स्पर्धा गाजवत आहेत. जबरदस्त कामगिरी होते. बॉलिंग मार्कवर उदय. हो हो हो, उंच गेलाय, जाईल का लांब? आणि गेलाय लांब, जाताना देऊन गेलाय कृष्णाला. आणि ऑनली बनकरी कामा संघाला 6 धावा. उर्फ के. ओ क्लीन बोल्ड. आणि अपील का करतायत? क्लीन बोल्ड झालेत, समजलंच नाही. होतं असं कधी कधी. आणि फलंदाज कृष्णा बाद. वाघाची शिकार, बडी मछली जाल में फंस गई. पण जाता जाता कृष्णा केणेने या मैदानावरती वादळ आणला, संघाला नेऊन ठेवले मजबूत स्थितीमध्ये. कृष्णाने बघूया किती धावा केल्यात, आमचे डिजिटल स्कोर आम्हाला सांगतील. 32 धावांची खेळी साकारून कृष्णा परतला डगआउटच्या दिशेने. आणि मैदानावरती बघा संघ मालक योगेश बनकरी यांचं आगमन होतं. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. संघ चांगल्या स्थितीमध्ये व प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडूही नक्कीच त्यांचं स्वागत करत आहे. बघूया धावफलकावरती एकूण झालेले आहेत, त्या म्हणजे 64 धावा झाल्यात. आणि षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे 5वा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 10 बॉलमध्ये आणखीन 15-20 धावा आल्या तर एक मोठं टार्गेट इथून चेस करावं लागेल सीएम प्रतिष्ठान घोटसई संघाला. योगेश टू योगेश, योगेश वर्सेस योगेश. एक बनकरी, दुसऱ्या बाजूला भोईर. 2 बॅट्समन आहेत, माफ करा. बॉलिंग मार्क उदय. बघूया, अंपायर थोडेसे थांबले आहेत आणि आता सांगतात की वाईड बॉल आहे. योगेश भोईर, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय योगेश बनकरी. बॉलिंग मार्कवर उदय. उदय पुन्हा एकदा. हा देखील पुन्हा टाकावं लागेल. अंपायरला दुपारच्या रगरगत्या उन्हात थोडीशी कवायत करावी लागते. 2 वाईड येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे 67 धावा झाल्यात. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी गमावल्यात, 67 धावा आहेत. बॉलिंग मार्कवर उदय पुन्हा एकदा.
समोर खेळतायत फिल्डर येतात लॉंग ऑन वरना. पहिली धाव वेगाने घेतले, नकार दिला योगेश भोईरने. केवळ एक धाव, एका धावेने धावसंख्या धावपलकावरती 67 धावा झाल्यात. षटक क्रमांक 5वा. कृष्णाला बाद केलं, विनायकला बाद केला. कुठेतरी आता इथून कमबॅकची एक संधी निर्माण झाली आहे. तर मंडप डेकोरेटचे कोणीही प्रतिनिधी असतील, सजावटकार, संपर्क साधा आयोजकांशी, व्यासपीठावर या. खूप मेहनत नेपथ्यकाराची असते. हे मैदान खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सजवलं आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सुंदर स्टँड्स तयार केलेले आहेत. मान्यवरांसाठी सुंदर व्यासपीठ आणि कॉमेंट्री बॉक्स आपण बघतोय. वाईड बॉलचा इशारा अंपायर करत आहे. या ओव्हरमध्ये तिसरा वाईड आलाय. उदय थोडंसं नियंत्रण हरवतोय, सैरभैर मारा आपण बघतोय. चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर इथून विकेट प्राप्त झाल्यात महत्त्वाचे, पण गोलंदाजी मात्र थोडीशी बाधक ठरते, आत्मघाती ठरते. 3 वाईड आत्तापर्यंत फेकलेले आहेत. उदय स्वीप करतायत, अपील केलंय, पंचांनी स्वीकारलंय. फलंदाज योगेश भोईर बाद होतोय, मैदानावरती लागतोय चौथा धक्का. बजाव डीजे. मानवीच्या मैदानावरती ही स्पर्धा आम्ही कव्हर केलेली आहे. काय जबरदस्त मैदान तयार करून दिले भाऊसने आपल्या गावकऱ्यांसाठी. 40 प्लसचा संघही भरपूर ॲक्टिव्ह असतो. डोंबिवलीमध्ये अनेकदा मानिवली मोहिली हे संघ येत असतात 40 प्लस क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. ऑन साईडला वळवलाय, गेलाय फाईन लेगच्या दिशेने फार वेगाने. पंचांचा निर्णय या ठिकाणी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 71. धावसंख्येने 70 ओलांडलेली आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. हे षटक थोडंसं नाट्यमय स्थितीमध्ये आपण बघतोय. या ओव्हरमध्ये षटकार बघितले आपण, वाईट बघितले, विकेटही बघितले, चौकारही बघितला, एक धावचितही बघितलंय. उंच गेलाय, वा भाई वा, धावा मिळतील 6. दशरथ दादा आता येतील पुन्हा, तर जेवून आलेत. 78. बघा, चुका करू नका प्लीज. तुम्ही चुकले तर आम्ही चुकणार आणि लोक म्हणणार की कॉमेंटेटरचं डोकं फिरले. बरोबर दशरथ दादा? दोन्ही स्कोरर, एक डिजिटल स्कोरर आहेत, एक आपले मॅन्युअल स्कोरर आहेत. चला, वेळ जास्त घेऊ नका, मॅच सुरू करा. त्या दरम्यान तर मंचावरती मान्यवरांची मांदी आली आपण बघतोय. आदरणीय श्री दिनेशजी कतुरे साहेब उद्योजक, श्री अब्दुल पठाण सर अल्फा जिमचे सर्वे सर्वा, श्री सुनील पाटील सर अल्फा जिमचे सर्वे सर्वा, श्री साईनाथ भोईर उद्योजक टिटवाळा, आदरणीय संजयजी पवार साहेब अल्फा जिमचे, त्याचबरोबर श्री डॉक्टर संदीप पाटील निरामय हॉस्पिटलचे,
तर श्री शक्ती पाटील अंबिवलीचे व त्याचबरोबर श्री सौ सरिता पवार मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सगळ्या मान्यवरांचं KGPL 2025मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान काय घडले बघूया. संदेशच्या या ओव्हरला चौकार आलाय. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव या ठिकाणी ॲड होते. धावसंख्या धावफलकावरती 83. 83 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार. संदेश फुल टॉस लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर जेल झालाय ड्रॉप. आणि बघा अजूनही चेंडू सापडत नाहीये. आता दशरथ दादा असते तर काहीतरी बोलले असते, पण आमची कॉमेडी तशी नाही आहे. आणि या दरम्यान बघा आपण किती धावा आल्यात. 3 2च. तर बॅट्समनला हिट झालाय बॉल. त्याच कारणास्तव अंपायरने सांगितले की केवळ 2 मिळतील. 2ने धावसंख्या धावफलकावरती 85. 85 धावा झाल्यात. अखेरचं षटक प्रगतीपथावरती. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र धावचीची संधी. डायरेक्ट हिट. प्रश्न विचारलाय पंचांनी थर्ड अंपायरला. बघूया जाऊया आपण तंत्रज्ञानाचा वापर करूया. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम बाद होणारा फलंदाज थर्ड अंपायरच्या माध्यमातून गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर होते. आणि बाद करणारा क्षेत्ररक्षक होता जॉनाथन नील रोड्स अर्थातच जॉन्टी रोड्स. जॉन्टी रोड्सला भारतीय संस्कृती इतकी आवडली दशरथदादा की त्याने आपल्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. तर आपल्यापैकी कोणी ठेवलं आहे का? नाही ठेवलं. तर मुंबई इंडियन्सचा कोच ज्याने क्रांती घडवून आणली फिल्डिंगमध्ये, जगातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्या काळी जॉन्टी रोडची चर्चा व्हायची. फिल्डिंगच्या बळावरती टीममध्ये तो स्थान मिळवायचा. त्याच्या नावावरती अनोखा विक्रम आहे. जेव्हा आउट आहे डायरेक्ट हिट झालं आहे. आणि त्या जॉन्टी रोड्सला एकदा सबस्टिट्यूट म्हणून फिल्डिंगला आणलं. त्याने जवळजवळ 5 का 6 फलंदाजांना बाद केलं आणि त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला. अशाही रोजच्या घटना क्रिकेटमध्ये आपण घडताना बघत असतो. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट होते. फलंदाज बाद होते. आणखी एक धक्का ऑनली बनकरी संघाला. धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 85. यावरचे एकूण चेंडू या ठिकाणी आपण बघतो 3 चेंडू शेष आहेत. बघूया ही धावसंख्या 90च्या पुढे जाईल का? जाण्याची शक्यता आहे. 3 चेंडूमध्ये इथून 7-8 धावा करायला काही हरकत नाही. पण संदेश शक्यतो हे करून न देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याच्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 7 धावा 3 चेंडूमध्ये. हो उडवलाय लॉंग ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली. फलंदाज त्या ठिकाणी बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती ऑनली बनकरी कामा संघाला. न्यू बॅटर मैदानावरती भूषण रोने येत आहेत. हे नाव देखील सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. भूमी 11 खुंदे संघाचे यशस्वी पुरस्कर्ते. आणि भूमी 11 खुंदे नाव जसं ऑनली बनकरी नाव प्रसिद्ध आहे तसं भूमी 11 खुंदे हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं आहे. अलॉंग द ग्राउंड समोर लॉंग ऑनला फील्ड त्या ठिकाणी येत आहेत. केवळ एक धाव इथून मिळेल. चांगलं कमबॅक बॉलिंग मार्कवर संदेशचा आपण बघितला. आणि आता मात्र या ओव्हरचा अखेरचा चेंडू. धावफलकावरती एकूण आपण बघतोय 86 धावा झाल्यात. आज पहिल्या मॅचमध्ये आपण 63 बघितल्या. त्यानंतर 74 धावसंख्या आपण दुसऱ्या मॅचमध्ये 8 ओव्हरच्या मॅचमध्ये बघितली. ड्राईव्ह करतायत. फिल्डर त्या ठिकाणी समोर आहेत. एक धाव येते. थ्रो डायरेक्ट आलाय. फलंदाज इथून होईल बाद. आणि अशा प्रकारे डाव पहिला संपलेला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना ऑनली बनकरी कामा संघाने एकूण डावा केलेले आहेत ते म्हणजे 87. आणि दुसऱ्या बाजूला आता खूप मोठा पर्वत सर करायचं आहे मैदानावरती. तो म्हणजे CM प्रतिष्ठान घोटसई संघाला. त्या पर्वताचं नाव आहे 88. काही सन्मान आहेत. थांबायचं DJ.
काही सन्मान आपण ते कव्हर करणार आहोत. कॉमेडी बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील हास्य सम्राट दशरथ पाटील. त्याआधी आपण काही सन्मान करणार आहोत. तर मान्यवरांचं आगमन व्यासपीठावरती होत असताना त्या ठिकाणी श्री अब्दुल पठाण सर अल्फा जिमचे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. अब्दुल पठाण सर अल्फा जिम चे सर्वे सर्वा प्रसिद्ध असे व्यायामपटू. अब्दुल पठाण यांचा सन्मान आमचे संजय दादा शेलार यांच्या शुभास्ते हा विशेष सन्मान आपण करतोय. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, या संस्कृतीचं जतन करत असताना कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीच्या वतीने येणाऱ्या तमाम लाडक्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बुके सन्मान होतोय श्री अब्दुल पठाण सर अल्फा जिमचे सर्वे सर्वा. आता भरपूर ठिकाणी जिम आपण बघतोय की सातत्याने तयार होत आहेत. आधुनिक जिम तयार होत आहेत. पूर्वी जिम म्हटलं की व्यायामशाळा आपण म्हणायचो, जी गावामध्ये एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये तयार केली जायची. आता सगळ्या गोष्टी एकदम हायटेक झालेल्या आहेत. पावलोपावली जिम आता बघायला मिळतात आणि ती गरज आहे. काही जण बॉडी बनवत आहेत चांगलं दिसण्यासाठी, काही जण चांगलं राहण्यासाठी, काही जण शायनिंग मारण्यासाठी. माणूस जाडा असेल तर त्याला बारीक व्हावं असं वाटतं, बारीक असेल तर त्याला वेट वाढवावं असं वाटतं. यानंतर सुनील पाटील सर आहेत अल्फा जिमचे. सुनील पाटील सरांना विनंती करून या आपण. सुनील सर देखील हसत होते आणि नक्कीच त्यांच्या जिममध्ये असे कित्येक जण येत असतील. वर्षभराची फी बरेच जण भरतात, काही जण 15 दिवसातच निघून जातात. सन्मान होतोय सुनील पाटील सरांचा आणि त्यांची शरीरयष्टी बघितल्यानंतर लक्षात येईल. अल्फा जिममध्ये प्रचंड मेहनती करतायत. अनेक व्यायामपटू त्या ठिकाणी येत असतात. भारताचं नाव देखील शरीरसौष्ठवपटू स्पर्धेमध्ये सातत्याने आपण फार मोठं होताना बघितलेलं आहे. तर अल्फा जिम कुठे आहे दशरथ दादा विचारत आहेत. ही जिम कुठे आपली? आंबिवलीला आहे. दादा जायचं आहे तुम्हाला? नवी मुंबईवरनं करावीवरनं येतील का तुम्ही? रोज याल? नंतर बोलणार आहे. यानंतर साईनाथ भोईर उद्योजक टिटवाळा गावचे या ठिकाणी आहेत. करावेवरनं आंबिवलीला येता येता त्यांचा असाच व्यायाम होईल. साईनाथ भोईर मॅन फ्रॉम टिटवा प्रसिद्ध उद्योजक आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून साईनाथ भोईर यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आणि सन्मान करणारे आमचे संजय दादा शेलार. संजय दादा शेलार आमचे भाऊस गेले कित्येक वर्ष या सगळ्या मंडळींना मी बघतो, नेहमी प्रत्येकाशी आपुलकीने वागत असतात. प्रत्येकाशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जोडलेले आहेत. कोणाचं मन जिंकण्यासाठी काही लाखो करोड खर्च करायची गरज नाही. तुम्ही प्रेमाने वागा, प्रेमाचे 2 शब्द द्या, चेहऱ्यावरती तुमच्या स्माईल असली तरी पुष्कळ आहे. बऱ्याचदा काही जण करोडो रुपये घेऊन फिरत असतात पण चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. माणसाचं मनाची श्रीमंती मोठी असते. यानंतर अल्फा जिमचे संजयजी पवार या ठिकाणी आहेत. मी विनंती करेन संजयजी पवार यांना की या आपण आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. छान फोटो काढा सर. ही काळाची गरज आहे बघा. सोशल मीडियावरती प्रत्येकजण या सगळ्या छोट्या छोट्या क्षण शेअर करत असतो. आता तर व्लॉगच्या माध्यमातून काही जण सगळ्या घरात काय सुरू आहे, किती जेवलो, काय बनवलं होतं, कुठे गेलो होतो, सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. यानंतर निरामय हॉस्पिटलचे आदरणीय श्री डॉक्टर संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री डॉक्टर संदीप पाटील निरामय हॉस्पिटलचे
डॉक्टर या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतोय. प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. आवाज वाढवायला सांगितलं की कमी करायला, कमी केला त्याने. प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण की तुमच्यापर्यंत कॉमेडी पोचत नाही आहे. पण शेवटी मान्यवर त्यांचाही सन्मान महत्त्वाचा आहे. त्यांनाही दुसऱ्या कार्यक्रमासाठी इथून रवाना व्हायचं आहे. यानंतर आंबिवली गावचे आदरणीय श्री शक्ती पाटील, मी विनंती करेन शक्ती पाटील यांना आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. यानंतर सौ सरिता पवार मॅडम यांना विनंती करून आपण देखील आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. स्कोर किती झालाय जर आपण सांगूया, 10 धावा झाले. सौ सरिता पवार मॅडम यांचा सन्मान या मंचावरती संजयजी पवार यांच्या शुभ हस्ते होत असताना, माफ करा, संजयजी शेलार यांच्या शुभ हस्ते. यानंतर पुढील सन्मान श्री शरद हरी घारे, विभाग प्रमुख मांजर्ली गाव यांचा आपण सन्मान करूया. आदरणीय श्री शरद हरी घारे, मॅन फ्रॉम मांजर्ली, संजयदादा शेलार यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण हे सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे आहेत. मांजर्ली गावचे विभाग प्रमुख आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय. यानंतर पुढील सन्मान मुंबई महापालिकेचे आदर्श शिक्षक, विनंती करेन या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आदर्श शिक्षक मुंबई महापालिकेचे आदरणीय विनायकजी खरे यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. शिक्षकांची आपण व्यासपीठावरती उपस्थिती बघतोय. दशरथ सरांचे शिक्षक कोण होते हा प्रश्न अनेकांना पडला असेल. ज्या पद्धतीची त्यांची कॉमेंट्री आहे, त्यांचे गुरु कोण आहेत शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना. यानंतर हरिचंद्र विशे सर कल्याणचे या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेन सरांना या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आमचे दशरथ पाटील पोस्टामधून निवृत्त झालेले आहेत आणि कोणालाच पार्टी दिली नाही. सगळ्यांकडनं पार्टी मागतात. एकही कार्यक्रम ठेवला नाही दादानी. सगळे कॉमेंट म्हणत होते की आम्हाला तरी बोलवा 10-15 जणांना. प्रभाकरजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय प्रभाकरजी पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय मंचावरती.
तर स्कोर एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. किती धावा झाले? 16 धावा झाल्यात. प्रभाकरजी पवार यांचा सन्मान या मंचावरती होत असताना पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन, इन्व्हाइट करेन ईशानजी सांबरे सर, TDCC बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे जावई या ठिकाणी उपस्थित आहेत. TDCC बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे जावई ईशानजी सांबरे यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. यानंतर आदरणीय मलिक साहेबांना विनंती करेन, आपण देखील या, आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. हेमंतजी मलिक यांचा सन्मान संजयदादा शेलार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दशरथ दादांना शॉल प्रचंड आवडलेले आहेत. यानंतर आदरणीय अनिलजी भेरे साहेब, विनंती करेन अनिलजी भेरे साहेबांना यानंतर आपण या आणि हा सन्मान आपण स्वीकारा. KGPL 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणातून कल्याण ग्रामीण असोसिएशन आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. हे 6 सन्मान आपण कव्हर केले आहेत. आता वळूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. ऐकूया धावतं वर्णन कॉमेडी किंग मॅन फ्रॉम करावे, नवी मुंबई, महाराष्ट्राचे लोकप्रिय समालोचक दशरथ पाटील. धन्यवाद विनोद पाटील. सूत्रसंचलन आणि समालोचन डबल रोल. तर केतन सोनवणे 500 रुपयाचे कॅश प्राईज प्रत्येक एव्हरी सिक्सर. आणि हा पहिला दमदार टायमिंग, पहिला दमदार सिक्सर. 500 डीजे. धाव संघ झाली 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदार अतिशय अल्पा जेम्सचे सर्वे सर्व. आणि हा यस पुन्हा चांगला टायमिंग. चंद्र लॉंग ऑनला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 25 अक्षय मोकल, अक्षय मोपे यांचे 500 रुपयाचे कॅश प्राईज. नाही तुम्ही लावा, आम्हाला काय करताय, आमच्या बापाचं काय जाणार का? 500 लावा, 1000 लावा. येस, नाही नाही असं काही नाही हो. चला बॉलिंग मार्क बताया. संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर. 87-88 असे हे टार्गेट असेल. जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान, मुश्किल आव्हान, कठीण आव्हान. आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा फॉलोमध्ये घ्यायचा गेली आहे. अतिशय अप्रतिम फिल्डिंग मिड ऑफला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एकदा धाव संख्या झाली 25. अतिशय दमदार सौदा. पण विनोद पाटील काही म्हणा, 42 वर्षांचा पहिल्यांदा असं आयोजन बघतोय की एवढे कुठे एखाद्या साखपड्या सामानामध्ये आला असता. जेवणाची न टाईट सोय. खरं म्हणजे इथं ना उपाशी पोटी यायला पाहिजे हो. हे चुकलं आमचे वडापाव खाऊन. कुठला ॲटम नाही. इंद्राच्या दरबाराची सोय नाही, ती तिथं सोय आहे. फक्त जर या असताना बारबा आला तर अजून मजा आली असती. म्हणजे वेटरला सांगतो तुम्हाला, इंद्राचा दरबार देखील झक मारील. काय वातावरण, संपूर्ण निसर्गमय वातावरणात. खा प्या मजा करा, नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे. राईट ना महोदय विकेट पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. तितक्या सभाने चेंडू पुश केला, टॅप केला आहे.
डॉट डिलिव्हरी अतिशय दमदार स्पर्धा. तर अल्पा जिमचं तुम्हाला सांगतोय विनोद पाटील आमच्याकडे देखील असे 4-5 पोटे आहेत. सकाळी जिममध्ये जाणार बघा, 1.5 तास कसून व्यायाम करणार, हा पट्टा ताण तो पट्टा ताण, आणि संध्याकाळी गाडो बर्गर खाणार पिझ्झा खाणार, काय झट्टपोट कमी होणार. अरे तिथं डाएट पाहिजे, डाएट इज कंपल्सरी. नाही व्यायाम केला तरी सकाळी सगळं खाणार तर काय करणार, जिम काय करणार तिथं. नाही आय एम टॉकिंग ऑल्सो अबाउट ओनली फॉर मी. आमचं देखील आहे, म्हणून जिमच्या नादी आम्ही लागत नाही. कशाला पैसे घालवायचे, त्याला त्याच्याशी लसूण आणा 1 गोण, ती पुरेल. बरोबर की नाही सर. 400 रुपयाचं लसूण आहे. म्हणून बघा आपल्या मराठी माणसाकडे पैसा का नाही, मारवाड्यांकडे का पैसा आहे, ते लसूण कांदा खात नाही. त्याच्या विरुद्ध आम्ही उलटं खातो. बुधवार शुक्रवार रविवार मटण पाहिजे, मग लागणार नाही कांदा लसूण. म्हणून मारवाड्यांकडे पैसा आहे हो, ते असं खात नाही. तुम्हाला अजून सांगितलं असतं पण ही स्पर्धा लाईव्ह नसते ना, तर अजून तुम्हाला फोड करून सांगितलं असतं, अजून विशद करून सांगितलं असतं. त्याला बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर अमित. 500 रुपयाची ऑफर अजून आहे ना. नाही काय असतं माहीत आहे, एका ठिकाणी असेच पैसे लावता लावणार लोक शेट होती. दुसरा आला, दादा माझं पाहिजे पैसे लावा, लावत लावत गेला. दुसऱ्या दिवशी दाढीला पैसे नाहीत, म्हणून दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग नाही लावायची. बरोबर की नाही. जैसे ठेविले अनंते तैसेची राहावे, जित्ते असो द्यावे समाधान. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. बॉलिंग मार्क तयार. आणि हा येस अक्रॉस द लाईन म्हणादा, चांगला पटका दमदार स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. 2 धावा मलती. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या हृदयंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर्स 29, धावसंख्या 29. थांबा जरा जरा तासभर थांबा, त्याच्यानंतर अजूनही बॉलिंग मार्क तयार. आणि हॅस अक्रॉस द लाईन स्विप केला. चेंडू जाईल सीमारेषेलगत डीप मिडवे गेला. पुन्हा 1 धाव मिळते. अरे असे बायकोले फटके मारून काय होणार आहे, टार्गेट किती आहे. अंडरआर्मचे फटके मारून फायदा होणार नाही. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. धन्यवाद देतो भाऊ शेलार की तुम्ही आम्हाला इथं बोलवलं सालाबादप्रमाणे. आमचे संजय जे शेलार त्यांचे बंधू आहेत, आमचे कट्टर समर्थक, आमचे बरेच फॅन आहेत. येस नक्कीच. नाही ना तसं नाही हो. साईनाथ नाडल, नशीब नारळ नाही काय साले एक नाव आहे तो. एका ठिकाणी एक प्लेअर उतरला, त्याचं नाव ठेवलं राव ये दुर्योधन. ज्याला बापातला काही कौरवने सापडले, पांडवने सापडलं, कौरवच. नशीब दुसऱ्याचं नाव दुसऱ्याचं ना, सगळ्या स्टेजवरच्या लेडीज पळाल्या असत्या. आणि हा झेलबाद. यस दुसऱ्या विकेटचं बदन, दुसरा गडी गारद, दुसरा हादरा, द्वितीय विकेट स्वाहा. दुसऱ्या विकेटचा एन्काउंटर. डीजे ठोक दे डान्सिंग. थँक्यू सो मच. आपण वळूया मुख्य मंचकावरती, जिथे मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे आमचे जबरदस्त आणि एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे मयूरजी भोईर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. धन्यवाद. सीएम प्रतिष्ठान यांचा मध्ये ड्रेस कोड आहे ना, एअरटेलच्या पोरी तुम्ही बघितल्यात कधी गॅलरीमध्ये गेलात, साला रिचार्ज केला तर असेच काय का रिचार्ज बी करणार नाही. त्या बघूया त्या मग रिअर उठायला हुशार आहेत बघूया, अशा टनच पोरी बसवतात ना. मयूरजी भोईर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक आहेत, आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि संतोषप्पा तरे साहेब आणि संजय शेठ शिलार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय आदरणीय मयूर शेठ भोईर साहेबांचा आणि PWD कल्याण दुंदा शिलार साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. मयूरजी भोईर महानगरपालिका मुंबई आदर्श शिक्षक यांचा आपण यथोचित शुभ सन्मान केलाय. आता PWD कल्याण कुंदेगावचे
एक जबरदस्त व्यक्तिमत्व धुंदा शेलार यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स दशजी. येस, धन्यवाद प्रसन्न चव्हाण. बघूया आलेल्या पाहुण्यांचा अतिथी द्रबसा आदरा तिथे अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट. राईट आम राऊंड घे, शॉर्ट पिच चेंडू, अप्रतिम मटका चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग ऑफला. मिळेल फक्त एक धाव, संघाची धाव संख्या फैलावली, धावांना आकार मिळेल, धाव संख्या झाली 37. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर, अजून बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी, 6 षटकांचा सामना असेल तर याच्यानंतरचा सामना शेवटचा अंतिम सामना, अंतिम लढत, 2 बलाढ्य संघ सुपर स्टिक एसआर सुपर किंग आणि याच्यातला विनर संघाशी ही लढतच आहे. एकाकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी. चला बॉलिंग मार्क तयार, शेवटचा चेंडू झाल्यानंतर आम्ही बोलतो. आणि हा यस अकोट टाप्याचा पुन्हा एकदा मिळेल फक्त एक धाव आणि षटक क्रमांक 3 फिनिश. संघाचा टोटल स्कोर झाला 18 चेंडूमध्ये 38, म्हणजे तब्बल 33-39 आणि जिंकल्या चेंडू म्हणजे 18 चेंडूमध्ये तब्बल 48 ना रे. अरे लगेच पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धेत आला बघा, एक होता त्यांचा 12वा, त्यांनी काढलेली बरमुडा बॅन, तो लिहित होता खाली काहीतरी, साला मांडीवर स्कोर लिहित होता. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. 18 चेंडू 50 धावांची गरज. येस, 12वीची पोरं आलेत का रे बाबा. जा दादा, हे काय भीक मागे धंदा आहे. अभ्यास करा दादा, इथं येऊन काय करणार तुम्ही. बघा आता त्या दिवशी गेल्या वर्षी एक स्पर्धा होती बघा, विनोद पाटील, तिथं 4 पोरी आणले होते डान्स करायला. त्याला बारकी पोरं 5-6 वर्ष हलत नाही, इथून हलत नाही, बघत नाही. मॅच जाऊन दे म्हणतो, खड्ड्यात गेली मॅच. ते बघत होते त्या पोरींकडे. बोला आता काय बोलणार, लहान पोरं. गेले ना. अच्छा अच्छा, जाऊ दे आता. पुण्याला गेलो, तिथे बोर्ड लिहिला होता, आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. बघा आता, ते ज्यूसचं दुकान होतं. एखाद्या चुतपागत असेल त्याला 10 रुपयात आवळायची. अरे 10 रुपये म्हणजे आवळा म्हणजे सोडा सरबत आहे ते. आवळा सरबत 10 रुपये, सोडा 10 रुपये. खरी मराठी भाषा आहे. षटक क्रमांक 14 प्रगती पथावर, बॉलिंग मार्क होता यार. नवीन गोलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. गोलंदाजच्या पोहळ्यावर, रॅम्पवर, ओंबाट्यावर, ट्रॅकवर. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. जबरदस्त आव्हान, कठीण, जटिल, मुश्किल, अशक्यप्राय, अवघड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. विनोद पाटील, प्रसन्न चव्हाण, दमदार समोर आम्हाला साथ दिले. तुम्ही असले की आम्ही रिलॅक्स असतो, म्हणजे खायला प्यायला मोकळे हो. जर जेवण शिल्लक असेल ना तर अजून एक दुसरा हात मारा, म्हणजे संध्याकाळी घरी नाही हो. भरपूर आहे ना, मग डबे भरून नाही वाटल्यास. नाही मला माहिती नव्हतं, पहिल्यांदाच आहे एवढं असं, म्हणजे 42 अशी मी कॉमेंट करतो, पण असं बघ नाही. एका ठिकाणी 2 लाखाची स्पर्धा, नसाला जेवायला शापूची भाजी, काय जाटा कॉमेंट्री करणार. आता शापूची भाजी कोणाला देतात, राजमाने शापू खावणार नाही, जे पोटात आहे ते ओटावर आहे. याच दरम्यान आपण पाहू शकतो भोईरेशी भोईर एक छोटे चाहते आहेत सीएम प्रतिष्ठान गुडसई या संघाचे, आणि अगदी गणेशदत्ता भोईर जे कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार आहेत, त्यांचे चिरंजीव मयुरेशी भोईर इथे सीएम प्रतिष्ठान गुडसई टायटन्स या संघाला अगदी चीअर करायला आले. छोटे फॅन आहेत ते, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. सध्या त्यांचं विचार केला तर स्टुडंट आहेत, फार चांगले असे स्टुडंट आहेत ते, आणि ते इथे मॅच देखील बघायला आलेले आहेत. येस नक्कीच, हौशेला मोल नाही हो, सगळ्यांना शौक आहे हो. बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज बाद होईल. तांबाटीचे सर्व शौक असावेत, दारूचा असावा, जुगाराचा असावा, बैलगाड्यांचा असावा,
आकड्यांचा असावा पण एक शोक नसावा, नाकाचा शोक नसावा. आता नाकाचा शोक मला कृपया विचारू नका प्लीज. पाहिजे तुम्ही कांबाटेपुऱ्याला जा, जाताना मार खाऊ नका म्हणजे झालं. नवीन फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, भूषण. कुठं कुठं हा ट्रॉफी आहे काय? एका ठिकाणी 2 लाखाची स्पर्धा चुटकुले एवढ्या ट्रॉफी तिच्या आयला काय झाट सरवायचं. येणारा नवीन फलंदाज भूषण शेला, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, षटक क्रमांक 14 प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार. अतिशय दमदार स्पर्धा, कल्याण ग्रामीण बेलीग 2024-25 हे दमदार आयोजन कल्याण क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित. कल्पेश भोईर यांच्याकडून योगेश भोईर यांनी मेडन षटक निर्धाव चेंडू बघूया. 7,777 70 71 77 77. तुम्ही जर निर्धाव मेडनवर टाकलेत 7,777, इथं थांबून नका प्लीज. थेट वाईन शॉप गाठा आणि तिथं खुर्च्या लावून मांडा, बसा मुत पैर देऊ. 7,700 का संपतात का काय? चला, नाडल कोण आहे? नाडल या लवकर बाबा इथं, नाही तर तुमचा नालो पुढे दिला. थांबा एक मिनिट. येस, नवीन फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवीन फलंदाज, नवीन बॉडी, मॉडेल, फॉर्म्युला, पॅटर्न, पेटर्न, शॅम्पल, ब्रँड, नवीन मटेरियल, नवीन माल, नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार. येणारा फलंदाज संदेश भोईर. बघूया गाजराची पुंगी कशी का वाजते. वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाली. धन्यवाद. येस, आमचे श्रोते बरेच आचार्य फॅन आहेत आमच्याकडे, आवड आहे. चला, बॉलिंग मार्क तयार आणि हॅट्रिक 7,777 रुपये मिळतील. अरे बाबा, गोलंदाज जरा बघा, मेडन टाकून घे, मारू नको, अर्धे अर्धे पैसे वाटून घ्या. त्याला मॅच गेली खड्ड्यात. अच्छा, त्याच्या भावानी, म्हणजे या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबुली, बरोबर नाही? घराचा पैसा जाणार. हो यस, अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अपेल आणि क्लीन बॉल. त्रिफलाचित पितर उघड्यावर डीजे ठोक दे. काही हे हॅट्रिक नाही आणि हॅट्रिकचा चान्स आहे. घेतले यस. आणि 7,777. त्याच्यातलं जरा आम्हाला इथं सरकावा जरा, आमचे पण ओटी. यस, 2 बॉल डॉट केले, तर अजून 4 झाले, 2 पाहिजे अजून. बॉल 2 बॉल. काय योगायोग बघा. बॉलिंग मार्ग तयार. अतिशय दमदार स्पर्धा, पण काही झालं आज मजा आली. सगळं टाईट सोय, खाण्यापिण्याची सोय. घरात मयत झाला तरी विनोद पाटील ही स्पर्धा सोडू नका. बॉलिंग मार्क तयार. 2 balls to go in the 4th over. आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. व्हाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा. आणि रिव्ह्यू घेतलाय. कॉल फॉर रिव्ह्यू. टेक्निकल टीम, तंत्रज्ञानाचा, मगाशी विनोद पाटील सांगला, चांगला शब्द वापरला. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विनोद पाटील यांच्याकडे मात्र 101 शब्द आहेत. मात्र विनोद पाटील, मी तुमचा समर्थक आहे. आमचे कसे, आमचे थोडेसं काय, आम्ही आहोत मैताचे भटजी, तुम्ही पूजेचे भटजी. आम्ही कसे मखर साफ करणार. बघूया yes, that should be wide delivery.
स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत, निर्वाला धावा समर्थन, एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 39. नाही नाही हे आहे ना अजून, वाईट गेला. प्रवीण शेठ भोईर औषेबाडा यांच्या उपस्थितीमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा, नामवंत स्पर्धा, कल्याण ग्रामीण प्रेमी लीगचा हा थरार आणि हा फ्लेक करायचा जोरदार अपेल. यस इज गॉन. पायचित ये मिस्टर बाबल्या. तर आता त्याच्या ढुंगणात हात लावून चाललंय. बरोबर घोड्याबरोबर नाळाची यात्रा. चला नवीन फलंदाज. काय झालं एक बघा, एका ठिकाणी स्पर्धा होती. संजयजी शेलार 40+ आयोजन होतं बघा. त्यांचा 12 होता, तो गेला लघवीला. त्याने घेतला ऑब्जेक्शन 12 नाही म्हणतो. आता त्याला होतं डायबिटीस, सारखं त्याला मुताला यायचं, हागायला यायचं. म्हणून असा काय त्रास असेल ना तर घरातून हागीत लावून या प्लीज. जास्त त्रास असेल तर 3 हागीत लावून या, म्हणजे तासाला हागीत उतरवा, जेणेकरून ऑब्जेक्शन कोणी घ्यायला नको. बघूया नवीन फलंदाज, न्यू बॅटर उदय खेळेल. 4थं षटक प्रगती बदल. राईट आर्म हो द विकेट. हो यस भेदक मारा. जर चेंडू व्हाईट गेला नसता तर नक्की 7,777. हे काय कशाला फिरतात समजत नाही मला. एका ठिकाणी बसा ना. ते जुगारे बघा, छास जुगारे. चला हपला तरी जुगारा बोती घुटमळणार. तर जा ना घरी, झोपा ना, बायको वाट बघते. ऐकणार नाही, बाहेरून लागे लावणार अंदर बाहेर. चोळीत म्हणजे हातावर हात घासत. लपला का? आणि हा यस पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह. तेवढा डिपे ठेवला 4 धावांसाठी. नेत्र दीपक फटका, लावण्य सुंदर, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय पहिला षटकार. नंतर मात्र दमदार चौकार. उर्वरित चेंडू 9 आणि धावा पाहिजे 39. काय जबरदस्त बॅटिंग. आता कुठं मागच्या याच्या टाकला. अच्छा अच्छा आता बनवता का? अच्छा अच्छा.
कोण रे? चला बॉलिंग मार्क तयार. प्रिन्स मोव्हिस यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. रवी गोळवी हे ऑनलाईन मॅच बघत आहेत. कल्याण ग्रामीण प्रेमिकचा थरार. लेफ्ट आर्म राऊंड द फेकेर पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा. वाईट नाही तर वाईट डिलिव्हरी. दूषित मारा. नासका चेंडू. नरकातला चेंडू. बॉलिंग मार्क तयार. 37 धावांची गरज. हो यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग. चेंडू हवेमध्ये असे ड्रॉप केलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस. अतिशय खराब फिल्डिंग. तकला द फिल्डिंग. याचं फिल्डिंग म्हणजे विद्या बालनचा डर्टी पिक्चर. डर्टी पिक्चर बघितला की नाही? ज्या आईला काय साला कटिंग काम आहे. 60चा आहे आणि ही 18ची तरणी बाण. कसा व्हायचा? कसे दिवस जायचे? कसं ते आयडियाने जमलं निर्मात्याने कॉकटेल जमलं समजत नाही मला. अरे काही लेवलमध्ये घ्या ना तुम्ही. हो येस आउटसाइड द ऑप्शन पुन्हा एकदा. खराब फिल्डिंग. चेंडू जाईल. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोईज 53 आणि राहिल्या 34 का 35. 35 धावांची गरज. नाही 87 88 येणार आहे. हां 35 बरोबर. या शॉर्ट पे चेंडू अकोटचा वीरेंद्र सेवक स्टाईल. कडक स्ट्रोक. ताठ फटका. 6 रन्स. असे लावायचे. आणि हा यस चेंडू मिड ऑफला आणि फलंदाज बाद रनआउट. काय धावायचे घर तिकडे बाद झाला होता. पुढचा झाकला पाठीमागचा उघडा पडला ना. चला बाबा या आता काही विचार भैया. उरबीर बडवू नका. छाती कुटू नका. या लवकर. दुसरा नवीन फलंदाज. आणि राहिले किती बॉल? 6. 29. 6 गेंदे जितने के लिए चाहिए 29 रन. 6 चेंडू 29 धावांची गरज. संघाच्या वतीनं अंतिम हाकेचं निर्वाणीचं स्लग ओव्हर. डेथ ओव्हर. हनामारीचं षटक. शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. ज्यावेळी पंचायतचं इलेक्शन असतं शेवटच्या पुढे नवीन फलंदाज कल्पेश. कल बाबा धाव जरा का जाऊ का नको असं वाटायला. काय का विचार करते का? काय नाही जा बाबा. काय व्हायला ते होईल. त्या आयला पॅकर बघून घेईल मालक. 6 गेंदे 29. 6 चेंडू 29 धावांची गरज. निर्णायक षटक. कृष्णा केने के सुभाष काय सुभाषजी गायकर आमचे मांजरलीचे आमचे कट्टर समर्थक. कुठलीही स्पर्धा मोठी असली की सुभाष गायकर यांचा नेहमी आम्हाला फोन असतो, कॉल असतो. अतिशय चांगले व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या. सुभाष गायकर धन्यवाद देतो. चला शेवटचा गोलंदाज कृष्णा केने के शॉर्ट पिच. चेंडू अकुट डब्याचा पुल केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. एक टप्पे चांगला फटका. दमदार स्ट्रोक. समय सूचक समयबद्ध फटका. संघाचे टार्गेट राहिलं 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 25 धावांची गरज.
4 balls to go, required 25. आणि स्पर्धा कंपल्सरी आहे का? कंपल्सरी आहे ना, म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही. एक जरी धाव कमी पडली तर सुपर ओव्हर आहे ना, मग याला माहिती नाही ते सुपर ओव्हर आहे दादा. सॉरी जरा नाही, त्या दिवशी चेस होता काय, परवाच दिवशी होता रे काय, रोज आहे भाऊ. सोन्याचा भाव बघा रोज वेगळा असतो. आणि हा शॉर्ट पे चेंडू, फक्त एक धाव मिळेल. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 24. जवळजवळ सामना आपल्या हातातून निसटतोय. विजयाचे डोहाळे, विजयाची चाहूल, विजयाची रुखरुख आणि प्रतिस्पर्धी संघ गेल्या बॅकवर्डर पराभवाच्या खाईत. या दोन्ही संघाचे कॅप्टन नेक्स्ट मॅच विल बी SR सुपर किंग्स. आणि याच्यातला विजेता संघ प्लीज SR सुपर किंग्स कॅप्टन हे प्लीज. आणि ही राहिला फक्त एनिमी ना औपचारिकता, ओनली फॉर्मॅलिटीज. फार मोठ्या फरकानं सामना जिंकलाय. प्रतिस्पर्धी संघाला दिला व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. दारुण पराभव. काय ज्याला सरळ बाटणे खेळताना आडवे मारायला लागलाय. एवढे सगळे फटके मारून काय होणार आहे, मॅच गेलेली आहे. चला या तुमचा कॅप्टन पाठवा प्लीज. विजय संघाचे कॅप्टन न ओनली बनकरी. क्या बात आहे, योगेश बनकरी. त्यांची ही फार्म हाऊसवर गेट टुगेदर. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कृष्णा कन्या के या लवकर. 11 चेंडूमध्ये 32 धावांची मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक केला आणि प्रतिस्पर्धी संघाला चारी मुंड्या चित केलं. पराभवाची धूल चारली. मॅच फिनिशर, गेम चेंजर या लवकर के. थँक्यू सो मच डीजे. विनंती असेल ओनली बनकरी संघाचे कर्णधार आणि विनंती असेल SR सुपर किंग्स दोन्ही संघांचे कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. मात्र तुर्तास आपण सत्कार समारंभाच्या दिशेला वळणार आहोत. बनेली गावचे उद्योजक संजय शेठ राठोड यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. संजय शेठ शेलार साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. SR सुपर किंग संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. ओनली बनकरी संघाचे कॅप्टन